श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव ओम नमो मार्तंड भैरवाय नमः। येळकोट येळकोट जय मल्हार। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। मैत्रिणींनो, मार्गशीर्ष प्रतिपदा ते चंपाषष्ठी असे 6 दिवसांचे देवांचे युद्ध झाल्यामुळे हे 6 दिवस खंडोबाचे नवरात्र षष्ठीपर्यंत असते। 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो सोडला जातो। या 6 दिवसात देवांचे घट बसवले जातात। खंडेरायांना झेंडूची फूल बेलपत्र प्रिय असल्यामुळे ते वाहिले जातात। आता बघा, ज्यांच्याकडे घट बसवले जातात त्यांनी ही सेवा तर आवर्जून केली पाहिजे। प्रत्येक महिलेने किंवा पुरुषांनी करायचीच आहे। ज्यांचे कुलदैवत खंडेराया नसेल त्यांनी सुद्धा हा अतिशय साधा सोपा आपल्या देवघरामध्ये खंडेरायाची मूर्ती असेल, टाक असेल किंवा भगवान शिवशंकराची पिंड मूर्ती असेल, मूर्तीसमोर जरी अभिषेक केला, रोज झेंडूची फुले बेलपत्र वाहिली तरी पण आपण नवरात्र साजरी केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतो। 6 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवायचा आहे। स्त्रियांना जर या दिवसामध्ये काही कारणामुळे दिवा प्रज्वलित किंवा तेवत ठेवता आला नाही तर पुरुषांनी प्रज्वलित केला तरी सुद्धा चालेल। तो प्रज्वलित केलेला दिवा काही कारणामुळे विझला तर नाराज आणि दुःखी होऊ नका। खंडेराया भगवान शिवशंकर हे आपलेच महाराज आहेत। ते आपली सेवा मानून घेतात। त्यांच्या नावाचा एक तरी दिवा लावून बघा, आयुष्यातील सर्व अंधार दूर होईल आणि प्रत्येक क्षणाला धावून येतील आणि प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण करतील। तर बघा, आजपासून चंपाषष्ठीपर्यंत 6 दिवस तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे। आजपासून खंडोबाचं नवरात्र सुरू होतं। आपण त्याला देवदिवाळी म्हणत असतो। चंपाषष्ठीपर्यंत हे नवरात्र असते। आता बघा, 2 डिसेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत हे नवरात्र आहे। अतिशय प्रभावी आणि खूप महत्त्वाचे दिवस आहेत। खंडोबा म्हणजे साक्षात महादेवांचे एक रूप आहेत आणि या महत्त्वाच्या दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं की या दिवसामध्ये खंडोबाची घटस्थापना केली जाते। घरोघरी, बऱ्याचशा घरी कुलदेवांचे, आपल्या वडिलांचे त्यांच्या टाक स्वरूपामध्ये आपण घटस्थापना करत असतो। घटस्थापना तुमच्या घरामध्ये होत नसेल तर तुम्ही काय काय करू शकतात याचा पण व्हिडिओ मी काल परवाच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। प्लीज विनंती करून सांगते, आपल्या घरामध्ये कुलदेवीची, कुलदेवाची वेळोवेळी सेवा झालीच पाहिजे। कारण बघा, आपण या वेळोवेळी गोष्टी विसरतो, कुठेतरी कंटाळा करतो आणि मग त्याचा वाईट परिणाम, वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये सहन कराव्या लागतात। कारण आपण बघा, ज्यांनी आपल्याला सगळं काही दिलेलं आहे त्यांनाच आपण विसरून जातो महत्त्वाच्या गोष्टीमध्ये आणि दुःखांच्या वेळेस आपण देवदेव करतो, हे कुठेतरी चुकीचं आहे। म्हणून आजपासून खंडोबाचं नवरात्र सुरू होतं। देवदिवाळी आहे, मार्गशीर्ष महिना सुरू होतोय, दत्त जयंती पुढे आहे। अतिशय प्रभावी दिवस आहेत। त्यामुळे मागच्या 4 ते 5 दिवसापासून मी तुम्हाला सेवा काय करायचे, उपाय काय करायचे, खंडोबाची पूजा मांडणी, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या आहेत। कळकळीची अगदी विनंती आहे की काही जमतं तुम्ही देवघरामध्ये खंडोबाचा फोटो तरी ठेवा, रोज त्याला हळद अर्पण करा, अखंड दिवा लावा। जसे नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण अखंड दिवा लावतो त्याचप्रमाणे आजपासून चंपाषष्ठीपर्यंत तुम्हाला देवघरामध्ये अगदी तुम्हाला छोटासा दिवा घेतला, स्टीलचा घ्या, पितळेचा घ्या, दगडी घ्या, कोणताही घ्या, पंती घ्या, मोठी चालेल, पण अखंड दिवा तुम्ही लावा। हे 6 ते 7 दिवस खंडोबाचे सर्वत्र अतिशय जास्त प्रमाणामध्ये प्रभाव असतो। त्याचाच आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे। म्हणून तुम्ही जर दिवा लावला तर आपल्याला घर जे आहे ते प्रकाशमय उजळून निघतात आणि अंधार, दुःख, अडचणी या दूर होतात। त्यामागचं कारण आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे आजपासून देवघरामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे। नवरात्रीत पण देवीच्या आवडीच्या वस्तू ठेवत असतो, देवघरामध्ये ठेवायलाच पाहिजे। त्याचप्रमाणे आजपासून आपले खंडोबा म्हटलं की जेजुरी आपल्या डोळ्यासमोर येते। सगळीकडे अगदी हळद हळद हळद, पिवळी जरी अशी तिथे जेजुरी दिसते। तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक असेल, मूर्ती असेल किंवा डायरेक्ट तुम्ही देवघरासमोर महादेवांच्या पिंडीसमोर किंवा फोटोसमोर, मूर्तीसमोर तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे। ओलं खोबरं घेऊ नका। आपली जी किराणा दुकानामध्ये आपण खूप जपून पोह्यांवर वगैरे किसून टाकतो, तर ते कोरडे खोबऱ्याची जी वाटी असते ती तुम्हाला अर्धी वाटी घ्यायची आहे। त्यामध्ये छान असा भंडारा भरायचा आहे, म्हणजे हळद आपल्याला भरायची आहे। हळद स्वच्छ घ्यायची आहे। मसाल्याच्या डब्यातली घेऊ नका, कारण तोच मसाल्याचा चमचा किंवा त्या चमच्याला मसाला लागेल तोच चमचा आपण हळदीमध्ये सुद्धा बुडवलेला असतो। त्यामुळे जी नवीन हळद आपल्याला डब्यामध्ये असेल
व्यवस्थित ती तुम्हाला हळद पूर्ण भरून घ्यायची आहे। खंडोबांना हळद जी आहे, भंडारा जो आहे अत्यंत प्रिय आहे। त्याच्यावर तुम्हाला 1 किंवा 11 बेलपत्र ठेवायचे आहेत। महादेवांचे रूप आपले असल्यामुळे भगवान शिवशंकरांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहे। त्याचप्रमाणे महाराज खंडोबांना सुद्धा बेलपत्र हे अतिशय प्रिय आहे। या ठिकाणी बेल अर्पण करत असताना देवाकडे देठ येईल असं बेलपत्र तुम्हाला ठेवायचं आहे। देवांच्या समोर ठीक आहे, म्हणजे देठ जे आहे देवाकडे आले पाहिजे। आणि बेलपत्र तुम्हाला माहिती, एका बेलपत्राला 3 पानं असतात। असं तुम्ही 1 ठेवा किंवा 11 पण व्यवस्थित तुटके फुटके ठेवू नका। आणि हा उपाय तुम्ही आज संध्याकाळपर्यंत कधी पण करू शकतात। पण आजपासून तुम्हाला चंपाषष्ठीपर्यंत हे जे खोबऱ्याची वाटी भंडाऱ्यासहित आणि बेलपत्रासहित देवाऱ्यासमोर ठेवायची आहे। ती वाटी अशा पद्धतीने ठेवा की रोज ती हल्ली जाणार नाही। आपण अखंड दिवा जसा प्रज्वलित करतो, जसं की आपण ते हलत नाही, त्या पद्धतीनेच आपल्याला ही खोबऱ्याची वाटी भंडारा बेलपत्र हल्ली जाणार नाही, हलवली जाणार नाही, अशा पद्धतीने ठेवायची आहे। म्हणून या 3 गोष्टी तुम्हाला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत। आणि हे 6 ते 7 दिवस चंपाषष्ठीपर्यंत तसेच ठेवा। शेवटच्या दिवशी मी तुम्हाला चंपाषष्ठीला तळी कशी भरायची ते पण सांगेल। तळी भरत असेल तर तळीमध्ये तुम्हाला ते खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे। त्यानंतर ते भंडारा जो आहे तो तुम्ही वापरू पण शकता। त्याच्यानंतर 4 दिशांना थोडा भंडारा फेकायचा आहे। तर खोबरे सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटायचा आहे। आणि जे बेलपत्र आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून देऊ शकता। तळी नाही जरी भरली तरी याप्रमाणे तुम्हाला ती हळद जी आहे 4 दिशांना टाकायची आहे। थोडीशी हळद जी आहे ती तुम्हाला वापरू शकता। देवांना आपल्याला रोज हळदी कुंकू लागतो, तर अगदी वापरू शकतात। खोबरं जे आहे ते तुम्ही खाऊ शकतात। अशा प्रकारे आत्तापर्यंत केले नसेल तर नक्की करून बघा। ही प्रथा वगैरे नाही, घट बघा। घट मांडण्याची तर एक वेळ ठीक आहे की तुम्ही ते तुमच्यावर आहे, तुमची मनापासून इच्छा तर तुम्ही तो वडिलांची सेवा करा, म्हणजेच खंडेरायांची सेवा करा। पण हा उपाय तुम्ही नक्की करा, कारण बघा 1 दिवस आहे ना, पण त्या दिवसांना खूप महत्त्व देत असतो। त्या दिवशी आपण म्हणतो शुभ मुहूर्त आहे, त्या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचे मुहूर्त आहे। असं का? कारण तो दिवस तितका महत्त्वाचा असतो। म्हणून हे पण जे दिवस आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत। मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र महिना असतो। या महिन्यामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णूची सेवा केली जाते। दत्त जयंती आहे तुमच्याजवळ, कुठे जवळपास स्वामी समर्थांचे मंदिर असेल तिथे बघा अगदी 7 दिवस दिवाळीसारखं वातावरण असतं। तिथे बघा स्तोत्र मंत्र पठण वाचन अगदी कंटिन्यू नाम जप सत्ता चालू असतो। त्यानंतर बघा आता खंडोबाचं नवरात्र तर आहेच, त्यामुळे हे प्रभावी दिवस जे आहेत त्यामध्ये आपल्याकडून काहीतरी सेवा झाली पाहिजे। यासाठी आपल्याला अतिशय प्रभावी हा उपाय करायचा आहे। हा उपाय अतिशय साधा सोपा आहे। कुठे आपल्याला बाहेर जाऊन विकत काही आणायचे नाही किंवा बाहेर मंदिरात जाऊन करायचे नाही, तर आपल्याला हा अतिशय साधा सोपा घरच्या घरी उपाय करायचा आहे। यामध्ये कुठेतरी आपण अंधश्रद्धा पसरवत नसून आध्यात्मिक पुराणात सांगितलेलाच हा एक उपाय आहे। तुमची श्रद्धा असेल अवश्य करा, करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल। खंडेरायाचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी नेहमी तुमच्यावरती राहील। आपले वडील जे आहे ते नेहमी चांगले होईल असे विचार करत असतात। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम मार्तंड भैरवाय नमः टाईप करा आणि शेअर करा। ओम मार्तंड भैरवाय नमः, हर हर महादेव। धन्यवाद।